त्यांना फोन कर आणि विचार की संध्याकाळी ते कुठे होते. ते जर खरं बोलले तर त्यांच्या मनात पाप नाहीये. कुणीही काहीही सांगितलं तरी माझी खात्री आहे की माझ्या मुलीला काहीही होणार नाहीये. संध्याकाळी कुठे होता तुम्ही? ऑफिसमध्ये होतो. पोराच्या विरहाचं दुःख काय असतं ते मी सध्या त्याच परिस्थितीतून जातोय. मला जर बँकेने खरंच कामावर परत घेतलं ना तर त्याचं कारण हे दही साखर नसेल, तुझा माझ्यावरचा विश्वास असेल. पुढच्या आठवड्यात मी नोकरी सोडतोय. आता बिझनेसचं बघायला हवं. मी ते फायनान्स प्लॅनिंग सगळं तयार करून ठेवलं आहे. जेव्हा तुझी माझ्याशी बोलायची इच्छा असेल तेव्हा सांग. नाही नवरा बायको नाही तर निदान बिझनेस पार्टनर म्हणून बोलूया हवं तर. पण तूच म्हणाला होतास ना आधी संसार नीट करू मग बिझनेस. म्हटलं होतं खरं, पण संसार नीट झालाच नाही तर तोपर्यंत थांबावं लागेल ना. म्हणजे तुला म्हणायचं की मला संसार नीट करता येत नाही आणि तसा तुम्हाला कधीच जमणार नाही. आधी इतकी वाईट आहे का रे मी? मला मान्य आहे, मला खूप पटकन राग येतो. चुकतं माझं. पण तू सुद्धा मला समजून घ्यायला नको का? छोट्या छोट्या चुकीवरनं किती घालून पडून बोलतोस. पण मग तूही थोडं समजून घ्यायला नको का मला? छोटीशी काही चूक झाली तरी घालून पाडून बोलतोस. तुझं नाही चुकत आहे? चुकतं, माझंही चुकतं. हर्षद एक सांगू, आपल्या दोघांचं एकमेकांवरती अजूनही तेवढंच प्रेम आहे. पण आजकाल आपल्यामध्ये इगो येतो. माझा नाही, तुझा. नाही, दोघांचा. हॅलो. हॅलो आदित्य, विनया बोलतेय. हां बोल ना. काय म्हणतेस, काय काम होतं का? काही नाही, सहजच फोन केला होता. तुला एक न्यूज द्यायची होती. कसली न्यूज? मला बघायला आज एक मुलगा येणार आहे. वाव, व्हेरी गुड. व्हेरी गुड काय? किती बोर आहे हे सगळं. भातुकलीच्या भावलीसारखं साडी नेसून टीट पावडर लावून तयार व्हायचं आणि मग तो आपला इंटरव्ह्यू घेणार. किती बोर आहे हे सगळं. अगं उलट एन्जॉय कर हे सगळं. आम्हा लव्ह मॅरेज करण्याच्या नशिबात नसतं हे सगळं. एन्जॉय? मला तर खूप टेन्शन आलंय. काय करू मी? याविषयी आपण नंतर बोलूया का? मी फोन करतो तुला नंतर. का? बिझी आहेस? हो. ओके बाय. पण नंतर आठवणीने फोन कर. ओके बाय. बाय. कोण? तीच का? हो. अरे मग सांगायचं मला, गेले असते मी बाहेर. तेच तर नको होतं ना मला. आज इतक्या दिवसांनी माझी बायको माझ्याशी एवढं गोड बोलतेय. तो वेळ मी दुसऱ्या कोणाशी बोलण्यात कशाला वाया घालू? आजवर बायको गोड बोलत नव्हती तर काही फरक पडत नव्हता. इतर मुली होत्या ना गोड गोड बोलायला. हर्षदा, हे जर तू मस्करीत बोलत असशील तर ठीक आहे,
आणि जर सिरियसली बोलत असशील ना तर तर काय? तर तू माठ आहेस. तरी तू मला खूप आवडतेस. हॅलो. हॅलो नेहा. हां बोला काका. अगं आत्ताच धनाजीचा फोन येऊन गेला. त्याला कळवलं. काय म्हणाले ते? अगं तो काय म्हणणार. अगं आनंदानं त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. काय करू आणि काय नको असं होऊन गेलं त्याला. होणारच. अहो इतक्या दिवसांनी त्यांना त्यांचा मुलगा परत मिळतोय. त्यांना आनंद होणं स्वाभाविकच आहे नाही? हो ना. आपली अंतरा परत आली ना तर माझी अवस्था सुद्धा अगदी त्याच्यासारखीच होईल. हो. बरं ते जाऊ दे. हा तर काय म्हणत होतो मी. धनाजी काका काय म्हणत होते ते? हा धनाजी तो पहिली फ्लाईट पकडून मुंबईला परत येतोय आणि तिथनं शक्य तितक्या लवकर आष्टीला. आणि विशेष म्हणजे त्यानं तुझे खूप खूप आभार मानायला सांगितले. माझे आभार? हो मी सांगितलं त्याला. माझ्या पुतणीने शार्दूलला महाबळेश्वरून परत आणलंय. तेव्हा तो म्हणाला तिच्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला. माझ्यातर्फे तिचे आभार मान. आणि नेहा मला सुद्धा तुझं खूप कौतुक वाटतं. तू त्याला वाऱ्यावर सोडून दिलं असतंस ना तर धनाजीला त्याचा मुलगा कधीच परत मिळाला नसता. काका तुम्ही नेहमी म्हणता ना की जे व्हायचं असेल ते होतच. आपण फक्त निमित्त मात्र असतो. कदाचित त्या दोघांची भेट होण्यासाठी मी निमित्त ठरली असेल. अगं शेवटी ही सगळी परमेश्वराची कृपा आहे. त्याला जे काही हवं असतं ना तो केव्हाही करू शकतो. नाटकाच्या दिग्दर्शकासारखा कुठल्याही पात्राला तो रंगमंचावर आणू शकतो आणि केव्हाही घालवूही शकतो. चल ठेवू मी. हो. आणि हो धनाजी काका आले की कळवा मला. हो हो तुला कळवतो. आणि तुलाही जमलं तर एखादी चक्कर टाक इकडे. हो मी नक्की प्रयत्न करेन. चल ठेवतो. काळजी घे. हा. हो. हॅलो शारदा, कशी आहेस? बरी आहे. चिडलीस का माझ्यावर? शारदा हे बघ शारदा, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. तरीही तू चिडली असशील ना तर आय एम रिअली सॉरी. ओके शारदा, तू माझ्याशी बोलणार नाहीयेस का? फाईन. शारदा, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की उद्या संध्याकाळपर्यंत माझं काम पूर्ण होईल. तू जर का माझ्याशी बोलणार नसशील तर मी उद्याच निघून जाईन. कदाचित कायमची. हे बघ शारदा, तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मला तुला सुखी बघायचंय. अगं एकदा नशिबाने तुझी फसवणूक केली आहे. पुन्हा जर का तसं झालं तर? नाही सुष्मिता, असं नाही होऊ देणार मी. तू म्हणतेस ते बरोबर आहे. हर्षवर्धन भोसलेंची पारख व्हायलाच हवी. मे आय कम इन सर? अरे प्लीज कम मिस्टर म्हात्रे, या. सर तुम्ही बोलवलं?
हो बसा ना. नाही, इट्स ओके. मिस्टर म्हात्रे, तुमच्या केसबद्दल सगळं कळालंय मला. खूपच वाईट झालंय तुमच्या बाबतीत. पण गुन्हा हा शेवटी गुन्हाच. पण हा गुन्हा तुम्ही का केलात, त्यामागचं कारण काय, हे सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या जागी दुसरं कुणीही असलं असतं तर कदाचित त्याने हेच केलं असतं. त्यामुळे माझ्या नजरेत हा गुन्हा नसून तो केवळ एक अपघात आहे. म्हणून तुम्हाला शक्य तेवढी मदत मी करेन. थँक्यू सर. थँक्स कसले मिस्टर म्हात्रे. अहो, आपल्या स्टाफची योग्य काळजी घेणं आणि वेळ पडली तर त्यांना शासन करणं, हीच तर जबाबदारी आहे माझी. तुम्ही इथली काळजी करू नका. जस्ट फोकस ऑन युअर केस. कारण त्यातून सही सलामत बाहेर सुटणं जास्ती महत्त्वाचं आहे. राईट सर. आणि हो, काळजी करू नका. तुम्हाला बँकेतर्फे शक्य ती मदत केली जाईल. आफ्टर ऑल तुम्ही आमच्या बँकेचे एक हुशार, कर्तबगार आणि विश्वासू एम्प्लॉई आहात. तुमचा सगळा मागचा रेकॉर्ड बघितला आहे मी. त्यामुळे आम्हाला असा एम्प्लॉई गमवायचा नाही आहे. डोंट वरी. काही मदत लागली तर मला जरूर कळवा. ओके? थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. या, इट्स ओके. सर मी प्लीज. हॅलो सर, उदापुरे बोलतोय. बोला. सर, काल एक माणूस आला होता ऑफिसमध्ये. कोण? कुठला माणूस? तोच. त्याचं घर आहे ना आष्टीला, साईटवर. हा, मग त्या घराचा मालक. काय म्हणत काय होता तो? काही बोललाच नाही. डायरेक्ट भांडायला लागला. खूप राडा घातला त्याने ऑफिसमध्ये. मग तुम्ही काय त्याचं तोंड बघत बसला होतात? पोलिसांना फोन करायचा लगेच. फोन केला सर, पण त्याआधीच तो निघून गेला. बर मग? मग आता काय करायचं सर? आर्किटेक्ट काळे आहेत ऑफिसमध्ये? येस सर. मग फुगड्या घाला दोघं मिळून. मी बघतो काय करायचं ते. ठेवा फोन. ओके सर. कोण आहेस तू? म्या कोण बी असन. यो हर्षवर्धन भोसले कोण आहे? हा, काय काम आहे? काय काम आहे ते त्यालाच सांगन म्या. कुठे आहे? कुठे बे? हर्षवर्धन भोसले, बोलो ना बे. मीच हर्षवर्धन भोसले. अच्छा, तू आहे वय. स्वतःला वामनाचा अवतार समजून राहिला का बे? हा, जिथं पाय ठेवन ती जमीन माझी. हा, जमीन? कसली जमीन? माझी जमीन, आष्टीची जमीन. जमीन? वय, माझी जमीन आहे ती. आणि काय रे फोकणीच्या, मोठा बिल्डर समजून राहिला स्वतःला तू? माझ्या जमिनीवर तुझं घर बांधणार तू? तोंड सांभाळून बोल. नाही बोलत काय करणार? हे बघ, तुझ्यासारख्या माणसांना पायाखाली चिरडायला मला 1 मिनिट पण लागत नाही. पण मला ही घाण घरात नाही करायची. बाहेर उचल. अच्छा, तुमचं ते सोनं ना आमची ती घाण. वर म्या तुझ्या घरात इथं शिरलो, तुला झोमून राहिलं. तू माझं घर पाडायला निघालं, मला किती झोमला असेल. मग जा घरी जाऊन आंघोळ कर, म्हणजे आग शांत होईल. आंघोळ तर करणारच आहे बे मी तुझ्या नावाची. माझ्या घरावर मन्या, मन्या तू इथे? हॅलो. हॅलो नेहा, अगं काका बोलतोय. बोला काका.
अगं आताच धनाजीचा फोन येऊन गेला. तो युरोपहून निघालाय. कुठल्याही क्षणी इथे येऊन पोहोचेल. अरे वा, चला एकदाचं त्यांना तिकीट मिळालं तर. तिकडे पोहोचल्यानंतर निहारला आय मीन शार्दूलला बघून त्यांना खूप आनंद होईल नाही? हो. बरं तू काय इकडे येणार आहेस का? नाही, माझं काही सांगता येणार नाही काका. अहो इकडे बरीच कामं पडली आहेत. हो ते खरंच म्हणा, पण तू आलीस तर खूप बरं होईल. मी प्रयत्न करेन नक्की, आणि तसं कळवते तुम्हाला फोन करून. बरं, ती कशी आहे? कोण आई? ती काय मजेत आहे. ठीक आहे, मग ठेवू फोन? बर. भाऊजी, नेहाला फोन केला होता? हो. माझ्याबद्दल विचारत होती? हो. काय म्हणाली? म्हणाली असेल आता आईला कळलं असेल इतके दिवस ज्याला वेडा वेडा म्हणून हिणवत होती तो एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा निघाला, हो ना? असं काहीही म्हणाल नाही, तुझी फक्त विचारपूस करत होती. खरंच नाही म्हणाली? नाही. पण मला वाटतंय बाई तसं. काय? भाऊजी, मी त्याला खूप घालून पाडून बोलले हो. खूप वाईट वागले त्याच्याशी, आणि तो धनाजीरावांचा मुलगा निघाला. खरं तर मी कोळसा समजून हिऱ्यातच खोट काढत होते. भाऊजी, मला खूप अपराध्यासारखं वाटतं. अगं पण उमा, तू असा का विचार करतेस? कधी कधी आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्या हातून काहीतरी वाईट घडून जातं. पण ते असलं तरी इतके दिवस तू त्याला सांभाळलंस, हे काही कमी आहे का? हो, पण हे धनाजीरावांना कोण सांगणार? त्यांना असंच वाटणार ना की मी त्यांच्या मुलाला सारखं हिडीस पिडीस करत होते म्हणून. काय म्हणतील ते मला? असं काहीही होणार नाही. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. शिवाय त्याला घराबाहेर जायलाही मीच सांगितलं. अगं पण तू असं सांगितलंस म्हणून तर त्याला आपण आश्रमात नेला, आणि आश्रमात नेला म्हणूनच आपल्याला कळलं ना की तू धनाजीचा मुलगा आहे म्हणून. अय्या, हे लक्षातच आलं नाही माझ्या. मग काही वेळा आपण वाईट वागलो ना तरी त्यातून काहीतरी चांगलंच निपजतं. हे असं. तेव्हा तू स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस. भाऊजी, ओ भाऊजी, अहो भाऊजी, गलती झाली माझी. म्हणजे मला कसं कळणार की तुम्हीच आमचे भाऊजी आहे म्हणून? हा, चुकलं, माफी करा भाऊजी. सावरीताई, बोला ना. अहो खरंच त्याला माहित नव्हतं. आईच्यान माहित नव्हतं भाऊजी. म्हणजे हे जर माहित असतं ना मला, ती जिगजिगच झाली नसती नाही का? हो ना. खरंच मी काय म्हणते, तुम्ही त्याला माफ करून टाका ना. हा ठीक आहे. कारण म्हणजे कसं आहे सावरीताई, म्हणजे गुरुजींना जर कळलं असतं की मी इथं आलो आणि असा पागलपणा करून राहिलो तर म्हणजे काय वाटलं असतं त्यांना, नाही का? आणि तुम्ही जर बरं झालं सावरीताई वेळेवर आलात, तर काय झालं असतं देवालाच ठाऊक. नाही, पण ते घडायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी वेळेत पोहोचले नाही का? काही का असे ना, या निमित्ताने तू पहिल्यांदा माझ्या घरी तरी आलास. आता जेवणच जा. अहो नाही सावरीताई, म्या निघतो आता. म्हणजे नाही काय, तू पहिल्यांदा घरी आलास आणि मी तुला जेवणाचं विचारलं नाही. असं जर तुमच्या गुरुजींना कळलं तर ते मला काय म्हणतील? सावरीताई, तुम्ही बी गुरुजींसारखं शब्दात पकडता बरं काय एकदम. आपण कामाचं बोलूया आधी. तुझं घर जिथे आहे त्या जागेवर मला एक मोठं कॉम्प्लेक्स उभं करायचं आहे. आजूबाजूची सगळी जमीन माझ्या मालकीची आहे, पण मध्येच तुझं ते घर आहे, त्यामुळे मला ते पाडायला लागणार. ह्या फोटोवरूनच मी त्यांना ओळखलं आणि लगेच तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागतच नव्हता. नाही, काय झालं तेव्हा दादा मीटिंगमध्ये होते, पण तुमचा निरोप मिळाला आणि थेट इकडे आलो आम्ही.
पण मला सांगा, तुमची खात्री आहे की तो नक्की शार्दूलच आहे म्हणून? अहो, त्याला आता बोलवलेच आहे, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षच बघा. अगदी शार्दूल साहेबांसारखाच दिसतो तो. नाही हो, नुसतं पाहून काय होतंय. मी असं ऐकलंय की जगात एकासारखी दिसणारी 7 माणसं असतात. तेव्हा तोच कशावरून असेल? राजा, राजा, माझी खात्री आहे तो शार्दूलच आहे.